रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावर भाजपचा डोळा असल्याचे दिसतंय। कारण सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाणांना मैदानामध्ये उतरवण्याची जोरदार तयारी सध्या भाजपकडून सुरू झालेली आहे। शिंदेंकडून किरण सामंत यांचं नाव सध्या चर्चेत होतं, मात्र हे नाव चर्चेमध्ये असताना आता चव्हाण यांच्या नावाची सुद्धा मोठी चर्चा सध्या सुरू आहे आणि भाजप एक वेगळ्या पद्धतीने तयारी करते आहे। त्यामुळे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरून आता महायुतीमध्ये काहीशा कुरबुरी होऊ शकतात, महायुतीमध्ये काहीसा तणाव आणि वाद सुद्धा निर्माण होऊ शकतो। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरती आता भाजपचा डोळा आहे अशी ही बातमी आपण बघतोय आणि रवींद्र चव्हाण यांना मैदानामध्ये उतरवण्याची सध्याची भाजपची तयारी दिसते आहे। आणि याविषयी बोलूयात, आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्या सोबत आहेत। ओम, काय अधिकची माहिती आहे? या सगळ्यामुळे आता युतीमधल्या महायुतीमधल्या कुरबुरी काहीशा वाढू शकतात। निश्चितच यामिनी, या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच भाजपच्या वतीने एक मोठी बातमी भाजपमधून समोर येते, जी वादग्रस्त अशी लोकसभा महाराष्ट्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून चर्चिली जाते। त्या लोकसभेवरती आधीच किरण सामंत आणि निलेश राणे यांच्यामध्ये कुठेतरी दावेदारीवरून युद्ध रंगलेलं होतं। त्यावर काही दिवसांपूर्वी पडदा पाडण्यात आला होता। निलेश राणेंनी आपली उमेदवारी मागे घेतली होती, मी या लोकसभेसाठी इच्छुक नाही असं म्हटलं होतं। मात्र त्याच पार्श्वभूमीवर रवींद्र चव्हाण जे सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत, त्यांच्याकडनं कुठेतरी या सगळ्या संदर्भामध्ये त्यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे। उद्योगमंत्री उदय सामंत असतील किंवा शिंदे गटाचे इतर नेते असतील, त्यांच्याकडनं किरण सामंतांचं नाव पुढे आणलं जात होतं। मात्र त्याच वेळेला नववर्षाच्या अगदी पहिल्याच दिवशी भाजपच्या गोटातून हा पॉलिटिकल बॉम्ब फुटलाय। जे कोकणाचं राजकारण जे भाजप शिवसेनेच्या मध्ये एकंदर मागील काही दिवसांपासून रंगलंय, त्यामध्ये हा नवीन दावा जो भाजपच्या गोटातून करण्यात येतोय, जी तयारी थोडक्यात आपल्याकडे अशी माहिती आहे की रवींद्र चव्हाणांना तयारी करण्याचे आदेश सुद्धा काही प्रमाणात देण्यात आलेले आहेत। त्यानुसार आता रवींद्र चव्हाणांनी जर खरंच या जागेवरती दावा सांगितला किंवा भाजपच्या वतीने या जागेवर जर तयारी सुरू करण्याचे आदेश देण्यात आले असतील तर महायुतीमध्ये कुठेतरी मिठाचा खडा पडू शकतो। लोकसभेच्या अनुषंगाने भाजप शिवसेनेची आणि महायुतीची प्रचाराची सुरुवात 14 फेब्रुवारीपासून होते, 14 जानेवारीपासून होते। तत्पूर्वी जर या अशा प्रकारे जर कुठला वाद निर्माण झाला तर निश्चितच महायुतीतलं वातावरण कलुषित होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये। त्यामुळे आता येत्या काळामध्ये काय घडतं, या लोकसभेच्या एकंदर जागेवरनं काय वाद होत आहेत हे पाहणं आपल्यासाठी महत्त्वाचं ठरणार आहे। यामिनी, अगदी धन्यवाद ओम या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।